विजापूर रस्त्यावरील पनाश बिल्डिंग प्रकरणात 11 आजी-माजी अधिकाऱ्यांना तसेच विकासकास नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली। या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात 5 विद्यमान तर 6 माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे। पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी पनाश अनियमितता प्रकरणाची चौकशी केली। यात काही अनियमितता आढळून आली आहे। या आधारावर 11 जणांना 7 दिवस मुदतीची नोटीस बजावण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं। पनाश इमारतीस 9 मजल्यांची परवानगी असताना प्रत्यक्ष अधिक मजले बांधले गेले। वापर परवाना 9 मजल्यांचा असताना इतरही मजल्यांचा वापर केला जात आहे। वेळोवेळी वेगवेगळ्या परवानग्या घेणं, मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करताना अनियमितता आढळून आली आहे। याबाबत माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी पाठपुरावा करून तक्रार केली होती। त्यानंतर चौकशी झाली पण पुढील कार्यवाही होत नव्हती। आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी आशिष लोकरे यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं होतं। त्यांचा अहवाल काल प्राप्त झाला। त्यानंतर आजच नोटिसा निघतील असंही आयुक्त म्हणाले।